चिकूच्या झाडावर तेंडलीची वेल चढली आहे आणि त्यावर भरपूर तेंडली लागले. तेंडली काढतोय आम्ही, नाही तर सगळं पिकून जातील आहे ना. चला या, चला. हे आता टेबलावर पाय ठेवून झाडावरून त्या गिरकीनी काढतील तेंडली. ते बघा पाणी बघा काय ते. बाजूला गिरकी ठेवले, वर चढू नका, गिरकी घ्या. हा हे बघा आहे ना, काठीनीच काढावं लागेल आता, ना तर पाय बी घसरायचा झाडावरून. हे बघा तेंडलं चिकू कसं पाडतात बघा खाली, आहे ना. चावतात नाही, मग खाली पडतात ते. हे बघा इथे किती लोंबतात आहेत बघा वेलीला तेंडली, दिसले है ना. भरपूर मिळतात पावसाळ्यात तेंडली. तर बघूया हे किती काढतात आहेत ते. ही आमची पाण्याची टाकी आहे आणि टाकीच्या पायपावरती वेल चढली आहे ना. हे बघा किती तेंडली आहेत, आहे ना. हे आहे आमचं पेरूचं झाड आणि हे आहे चिकूचं झाड. हे बघा हे चिकूचं झाड आहे आणि हे पेरूचं झाड आहे ना. भरपूर चिकू पेरू लागतात, पण काय खायला मिळणारच नाही आम्हाला. हे बघा यांना सांगितलं वर चढू नका, पण ऐकतच नाही. ते बघा मस्त वर झाडावर जाऊन बसले आणि तेंडी काढतात आहेत. तेंडी सोबत 2 चिकू पण मिळाले, हे बघा है ना. सगळं चिक पडतंय. टाकीवरती आलेत ना, टाकीच्या पायपावर वेल चढले बघा. हा ते बघा तुमच्या चेहऱ्यासमोर, तोंडासमोरच बघा किती सारे आलेत. बापरे, पूर्ण रांगच लागली आहे. हो द्या याच्यात. हा हे बघा, हे बघा है ना. इकडे 2-4 तिकडे 2-4 असे असतात. आता सरी गोळा करते. हे बघा भाकरी, तेंडलीची भाजी, डाळ भात बस झालं आम्हाला दोघांना, आहे की नाही. काही असू दे, वेल आपली आहे, पण एक टायमाची भाजी तर मिळते आपल्याला.